पुणे इथे घडलेल्या प्रकारानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेमध्ये नागपूरमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ते संघटनेच्या कामानिमित्त विदर्भाच्या दौऱ्यावर आपण बघू शकतो की पाठीमागे लक्ष्मण हाके हे मीडियाशी संवाद साधत आहे आणि या संपूर्ण हॉटेल परिसरामध्ये मनीष नगर बेलतोडे भागामध्ये जो परिसर आहे तिथे पोलिसांनी सुरक्षा वाढवली। मुकुंद कवाडे सर आपल्यासोबत आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे बेलतोडे पोलीस स्टेशनचे। सर किती लोकांचा स्टाफ आहे आणि काय सूचना आहे, का बरं इतकी सुरक्षा वाढवण्याचं कारण काय? या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे। नागपूर शहर पोलीस आम्हाला जशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही यांचे जिथे जिथे प्रोग्राम्स आहेत त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, सुरक्षा वाढवलेली आहे। तसेच सर्व ॲक्टिव्हिटीजवर आमचे लक्ष आहे आणि इथे 1+10 अशी सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे। साधारण काही इनपुट्स होते त्या पार्श्वभूमीवर की काल पुण्याची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर? अगदी बरोबर। जे या ठिकाणी बंदोबस्त लावला गेला आहे हा अचानक कार्यक्रम बदललेला होता आणि या ठिकाणी आमचा बंदोबस्त लागलेला आहे। तर कालच्या पार्श्वभूमीवर आणि कालच्या घटना लक्षात घेता त्या अनुषंगाने बंदोबस्त सर्व अलर्ट आहे आमचा। जेव्हापर्यंत नागपूरला म्हणजे या तुमच्या हद्दीत असेल तेव्हापर्यंत हा बंदोबस्त असेल? अगदी बरोबर। हद्दीत आहे तेव्हा पण बंदोबस्त राहणार आणि बाहेर इतर कोणतेही कार्यक्रम राहतील त्या ठिकाणी संबंधित जे प्रभारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे बंदोबस्त करत आहोत। आपण बघू शकतो की खबरदारी म्हणून नागपूर पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।